फुले पेंदराचे क्रांती घेतलेली आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणायचे समता स्वतंत्रता बंधुता न्याय मूल्य ही पेंदराची क्रांती घेतलेली आहे. नागर रुग्णांची दिली आहे. हे समता तत्व स्त्री पुरुष समानता तथागत बुद्धाने तुम्हाला आम्हाला शिकवली. आणि तो मुख्य दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमेचा दिवस होय. ही भाद्रपद पौर्णिमा कशासाठी ओळखली जाते? ही भाद्रपद पौर्णिमा तथागत बुद्धाने याच दिवशी भिक्खूंनी संघाची स्थापना केली म्हणून ही भाद्रपद पौर्णिमा ओळखली जाते. तथागत बुद्धांना जन्म देणारी म्हणजे सिद्धार्थाची आई महामाया. महामायाचं दुःखद निधन झाल्यानंतर त्या सिद्धार्थाचं पोटच्या गोळ्याप्रमाणे लालन पालन पोषण केलं महाप्रजापती गौतम. प्रजापती गौतमीचं आपल्या बाळावर त्या सिद्धार्थावर एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. त्या स्वतःला जर बाळ झालं तर सिद्धार्थाकडे दुर्लक्ष होईल. म्हणून सिद्धार्थाचं लग्न होईपर्यंत तिने स्वतःला बाळ होईल. हा महाप्रजापतीचा महाप्रजापती गौतमीचा याग आहे. जेव्हा सिद्धार्थांना म्हणजे सिद्धार्थाचं लग्न झाल्यावर सिद्धार्थाला म्हणजे यशोधरेला आणि महाप्रजापतीला एकाच काळामध्ये बाळ झालं. राहुल म्हणजे सिद्धार्थाचा मुलगा राहुल आणि सिद्धार्थाचा भाऊ नंद म्हणजे प्रजापतीचा मुलगा हे समकालीन आहे. तो महाप्रजापतीचा याग. सिद्धार्थाची मावशी पण सावत्र परंतु महाप्रजापती गौतमी नाराज होते. वडील नाराज होते. त्यामुळे त्याला असं मान. ती महाप्रजापती गौतमी बुद्धांची आई झाली आणि बुद्ध या जगात महान झाले आणि त्या बुद्धांची आई होण्याचा मान आणि तिची शेवटची इच्छा होती की माझं उर्वरित जीवन